नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवलेला आहे. मंडळी आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की सायली आता चक्कर येऊन पडलेली असते आणि त्याच्यामुळे सायलीच्या प्रेग्नन्सीची न्यूज सगळ्यांच्या समोर आलेली आहे. पण अर्जुनला ज्यावेळेला सायलीच्या प्रेग्नन्सीची न्यूज समजले, अर्जुनने आता मात्र ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्यासाठी नकार दिलाय. म्हणजे अर्जुन आता सांगत असतो की बाळाला सांभाळण्यासाठी किंवा जबाबदारी घेण्यासाठी मी अजूनही सक्षम नाही आहे. त्याच्यामुळे अर्जुनच्या या डिसिजनवर सगळेच जण नाराज झालेले आहेत. इकडे कल्पना समजावत असते, तर जेव्हा ते इकडे अश्विनला कळलंय की प्रिया प्रेग्नेंट आहे, तेव्हा मात्र अश्विनने ते बाळ स्वीकारण्यासाठी नकार तर दिलाय, पण चैतन्य आणि अर्जुनकडून त्यांनी वचनसुद्धा घेतलंय की ही प्रेग्नन्सीची न्यूज घरी कोणाला कळणार नाही. आणि त्याच्यामुळेच आता प्रियाने इकडे जेलमध्ये सुसाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण प्रियाला माहिती आहे की अश्विनने आता आपल्या बाळाला नकार दिलाय आणि तिच्याकडे आता कोणताच ऑप्शन राहिलेला नाही आहे. आणि तिला जर पुन्हा घरामध्ये एंट्री मिळवायची असेल आणि म्हणून प्रियाची सगळी नाटकं सुरू आहेत. आणि प्रियाने आता इकडे जेलमध्ये सुसाईड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता नाईलाजाने का होईना पण अर्जुनला आणि अश्विनला आता त्या बाळाचा स्वीकार करावाच लागतो. तर अश्विनने आता प्रियाकडून एक कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलेला आहे. 9 महिन्यानंतर बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा बाळाची DNA टेस्ट केली जाईल आणि बाळाचे DNA जर माझ्यासोबत मॅच असतील तर बाळाचा स्वीकार मी करेन. पण या सगळ्यामध्ये प्रियाचा कुठेही संबंध असते. प्रियाला त्या बाळावरचे सगळे हक्क सोडावे लागतील. पण जेव्हा ही न्यूज आता कल्पना आणि पूर्णाजी प्रतापला कळते, तेव्हा मात्र ते तिघजण याच्यावरती काय निर्णय घेतात हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, इकडे आता सायली जेव्हा त्या झाडाजवळ आलेली असते, त्याच झाडाखाली म्हणजे जिने पूर्णाजींचा चष्मा लपून ठेवलेला असतो. आणि तिथे आल्यानंतर आता सायलीला तिचा मागचा भूतकाळ म्हणजे तन्वीसोबत झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आठवायला लागतात आणि तन्वीसुद्धा लहानपणीची तिला दिसते. आणि या सगळ्याचा आता इथे सायलीला इतका त्रास होतो की ती चक्कर एवढंच खाली पडते. आणि आता घरामध्ये जेव्हा सायलीची शोधाशोध होते तेव्हा विमलने आता इकडे सायलीला चक्कर येऊन खाली पडलेलं पाहिलेलं आहे. आणि सगळेजण आता इकडे सायलीला घरी घेऊन येतात. सायली ज्यावेळेला शुद्धीवर येते तेव्हा आता अर्जुन सायलीचं चेकअप करत असतो. आणि सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर सायलीचा पल्स रेट आता खूपच जास्त वाढलेला आहे. आणि आता सायलीने खरं तर ही प्रेग्नन्सीची न्यूज सगळ्यांपासून लपून ठेवलेली असते, कोणाला माहीतच नसतं. पण आता इथे जो अश्विन आहे तो म्हणतो की सायली वहिनी, तुला लास्ट पिरियड कधी आले होते, काही माहिती आहे का, आठवते का? त्यावर आता सायली म्हणते की हो, 2 महिने झाले. आता सायली असं म्हणाल्यानंतर बाकी घरच्या ज्या लेडीज आहेत त्यांना कळून चुकतं की म्हणजे पिरियड्स 2 महिने होऊन गेलेत म्हटल्यानंतर सायली नक्कीच प्रेग्नंट असणार आहे. आता इथे अश्विन आहे तो म्हणत असतो की सायली वहिनी, आपल्याला तुझ्या काही टेस्ट करायची गरज आहे. मला असं वाटतं की तुझी पाळी 2 महिने मिस झाले म्हणजे प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्त आहेत. आपण एक काम करूया, मी आत्ताच माझ्या माणसाला बोलवतो आणि आपण तुझ्या काही टेस्ट करून घेऊया, म्हणजे प्रेग्नन्सी आहे की नाही कन्फर्म होऊन जाईल. तेवढ्या सायली म्हणते की भाऊजी, त्याची काही गरज नाही आहे. म्हणजे मी आधीच प्रेग्नन्सी टेस्ट केली आहे, घरीच चेक केली होती आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. आणि आता सायलीने हे सांगितल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद झाला. म्हणजे कल्पना, अस्मिता आता सायलीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं असतं. कल्पना सायलीला घट्ट मिठी मारते, तिला खूप आनंद होतो आणि म्हणते सायली, तू आई होणार आहेस, मी आजी होणार आहे. आता हे सगळं ऐकून सगळेजण खुश तर झालेत, पण अर्जुनला मात्र आता इथे तो घाबरल्यासारखा झाला आहे. अर्जुन म्हणतो की म्हणजे म्हणजे काय हा सगळा प्रकार आहे मम्मा? कल्पना म्हणते, अर्जुन अरे वेडा आहेस का, तुम्ही आई बाबा होणार आहात. आता जेव्हा कल्पना अर्जुनला हे सांगते तेव्हा अर्जुनला आनंद व्हायच्या आधी तो खरं तर टेन्शनमध्येच गेलेला आहे. प्रताप लगेच म्हणतात, अगं सायली, मग तू ही एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपून का ठेवलीस? सायली म्हणते की काय ते मला खात्री नव्हती, म्हणून मला असं वाटलं की डॉक्टरांना एकदा जाऊन भेटावं आणि म्हणूनच मी आज डॉक्टरांकडे गेले होते. म्हणजे काहीच खात्री नसताना मी तुम्हाला कसं सांगू, म्हणून म्हटलं एकदा डॉक्टरांना जाऊन भेटावं. आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिथे मी काही टेस्ट केल्या आणि तेव्हाच कळलं की प्रेग्नेन्सी कन्फर्म आहे म्हणून. आता मात्र म्हणजे सायलीने टेस्ट केल्यात म्हटल्यानंतर सगळेजण आणखीन खुश झालेत. कारण तिकडे अर्जुनचे एक्सप्रेशन मात्र खूपच गंभीर असतात. म्हणजे अर्जुनने आत्तापर्यंत आपण आई बाबा होण्यासाठी सक्षम नाही आहेत किंवा जबाबदारी घेण्यासाठी सक्षम नाही आहोत असं त्याने आधी सायलीला सुद्धा सांगितलेलं असतं. आणि ही न्यूज ऐकून त्याला आनंद व्हायचं सोडून तो खूपच शॉकमध्ये गेलेला आहे. प्रताप म्हणतात, अरे अर्जुन, तू असं काय रिॲक्ट करतोयस? अरे तू बाबा होणार आहेस, सायली आई होणार आहे, ही गोष्ट किती आनंदाची आहे. आता इथे अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. सायलीसुद्धा मान खाली घालून असते, कारण सायलीला माहीत असतं की अर्जुनला एवढ्यातच आई वडील होण्याची किंवा वडिलांची जबाबदारी घेण्यासाठी ते सक्षम नाही आहेत असं वाटत असतं. अर्जुन म्हणतो की डॅड,
बाबा व्हायचं म्हणजे किती जबाबदाऱ्या असतात, किती काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टींसाठी मी अजूनही तेवढा प्रिपेअर्ड नाही आहे. मी कशी काही ही जबाबदारी सांभाळणार आहे. आता जेव्हा अर्जुन असं म्हणतो तेव्हा इथे कल्पना आणि प्रताप त्याच्याकडे पाहतच बसतात आणि प्रताप म्हणतात की अरे अर्जुन असं काय बोलतोयस? बाप होणं म्हणजे काय? डोंगर कोसळल्यासारखं काय रिॲक्ट करतेस तू? अरे बाप होणं ही जबाबदारी खूप मोठी असली ना तरी एकदा जबाबदारी अंगावर पडल्यावर सगळ्या गोष्टी होतात आणि एकदा का बाळ आलं ना की सगळ्या गोष्टी आपण आपोआप शिकायला लागतो, सगळ्या जबाबदारी पिळायला लागतो. एवढं काय तू रिॲक्ट करतोयस? पण अजूनही अर्जुनला खूपच टेन्शन आलेलं असतं. अस्मिता म्हणते अरे अर्जुन असं काय करतोयस? आयुष्यात प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा कठीणच वाटते, पण एकदा का जबाबदारी घेतली, सगळ्या गोष्टी करायला लागलो की अगदी बरोबर होऊन जातात. नको टेन्शन घेऊस. आणि तू काय एकटा आहेस का? आपलं एवढं मोठं कुटुंब आहे, मम्मा आहे, आजी आहे, आपण सगळेजण आहोत. तर इकडे मात्र आता अश्विनला प्रियाने सांगितलेली जी न्यूज आहे ती आठवत असते आणि त्याला तो झालेला सगळा प्रकार आठवतो. म्हणजे त्याने प्रियाला कशा प्रकारे सांगितलेलं आहे की हे बाळ तर माझं नाही आहे आणि ह्या बाळाला मी एक्सेप्ट करणार नाहीच आहे आणि जरी हे बाळ माझं असलं तरीसुद्धा मी त्या बाळाला एक्सेप्ट करणार नाही आहे. हे आता अश्विन जे काही बोललेलं सगळं त्याला आठवत असतं. घरातला हा आनंद, उत्साह आणि त्याला तेव्हा हे वाटतं की जर प्रियासुद्धा प्रेग्नेंट आहे ही न्यूज जर घरच्यांना समजली तर घरचे याच्यावरती काय डिसिजन घेतील. आणि अश्विन म्हणत असतो की काही झालं तरी पण त्या मुलीला मी या घरामध्ये स्वीकार करणार नाही आहे. आणि आता अश्विन तिथून काही न बोलता उठून निघून जातो. तर कल्पना म्हणते अश्विनला काय झालं? काही टेन्शन आहे का? आता त्यावर अस्मिता म्हणते अरे आज कोर्टामध्ये काय झालं? काय निकाल लागला? अश्विन म्हणतो की अर्जुन म्हणत असतो की आपल्या मनासारखाच लागलेला आहे. आणि आता इथे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अर्जुनला हे आठवतं की प्रिया प्रेग्नेंट आहे. पण आता अश्विनने त्याच्याकडून वचन घेतले की काही झालं तरी घरच्यांना ही गोष्ट सांगायची नाही, घरच्यांपासून लपून ठेवायची. त्याच्यामुळे आता अर्जुन बोलता बोलता थांबून जातो. तर कल्पना आता इथे अर्जुनला म्हणत असते की अर्जुन फार काही विचार करू नकोस आणि आत्तापासून टेन्शन घेऊ नकोस. आम्ही सगळेजण आहोत तुझ्यासोबत. तू सायलीला आता आतमध्ये घेऊन जा, तिला थोडा आराम करू दे. मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. अर्जुन आता इथे सायलीला रूममध्ये घेऊन जातो. तिकडे प्रिया आता जेलमध्ये असते आणि तिला आठवतं की अश्विनने आता ह्या बाळाला स्वीकारण्यासाठी नकार दिलाय. अगदी ते बाळ माझं असलं तरी त्या बाळाला मी स्वीकारणार नाही आता असं अश्विनने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रियाला आता असं वाटतं की आपल्या हातात हा एकच होप होता की या बाळाच्या निमित्ताने आपली ह्या जेलमधून सुटका होईल आणि आपण इथून फ्री होऊ. पण आता तोही चान्स गेला. अश्विन असं कसं करू शकतो? प्रिया म्हणते की नाही, असं होऊन चालणारच नाही. काही झालं तरी ह्या बाळाचा अश्विनने स्वीकार करायलाच हवा आणि मला माहिती आहे की हे बाळ अश्विनचंच आहे. आणि प्रिया म्हणते की ह्या बाळाचाच वापर करून मला काहीतरी करायला हवं. आणि प्रियाला आता इथे एक आयडिया सुटते. म्हणजे प्रिया मुद्दामच आता इथे सुसाईड करण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया आता इथे आधी खूप जोराजोरात आरडाओरडा करत असते, रडत असते आणि त्यानंतर प्रिया आता इथे स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते. आता हे सगळं बघून तिथे असलेले पोलीस कॉन्स्टेबल धावत येतात आणि प्रियाला वाचवतात. आता हा प्रियाचा प्लॅन पुन्हा एकदा सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजे प्रियाने सुसाईड तर केलं नाही आहे, पण ही न्यूज जेव्हा सुभेदारांना कळेल आणि त्यांचा वंश माझ्या पोटात आहे हे सगळ्या सुभेदारांना कळेल असा आता प्रियाचा हा अंदाज आहे. तर इकडे आता इन्स्पेक्टर सावंत लगेच अर्जुनला फोन करतात. इकडे अर्जुन आता त्याचा मोबाईल हॉलमध्येच ठेवून गेलेला असतो. सायली त्याच्या फोनवर पाहते तर इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आहे. सायली म्हणते की यांनी आता का फोन केला असेल आणि सायली जेव्हा फोन रिसीव्ह करते तेव्हा त्यांच्याकडून सायलीला कळतं की प्रिया प्रेग्नेंट आहे आणि तिने जेलमध्ये सुसाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जेव्हा इन्स्पेक्टर सावंत कडून सायलीला ही गोष्ट कळते, सायलीला खूपच मोठा धक्का बसला आहे. सायली म्हणते की काय? आणि सायली आता इकडे जेव्हा फोनवर बोलत असते तेव्हा आता कल्पना त्यांनी म्हणते की काय झालं? कोणाचा फोन होता आणि काय घडलं सायली? सायली आता म्हणते की इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन होता आणि प्रियाने जेलमध्ये सुसाईड करण्याचा प्रयत्न केला असं म्हणत होते ते. आणि प्रिया प्रेग्नेंट आहे असं सुद्धा ते म्हणाले. हा सगळा काय प्रकार आहे? मग यांनी आपल्यापासून ही मोठी गोष्ट का लपून ठेवली? आपल्याला का नाही सांगितलं? आता इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडून सायलीला तर कळलं की प्रिया प्रेग्नेंट आहे आणि सायलीकडून आता सगळ्या सुभेदारांना कळलं आहे आणि ही गोष्ट ऐकून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. म्हणजे प्रिया प्रेग्नेंट आहे आणि आता कल्पनासुद्धा म्हणते पण अर्जुन अश्विनने ही गोष्ट आपल्यापासून का लपून ठेवली? म्हणजे आज अश्विन घराच्या बाहेर गेला होता, तो प्रियाला भेटण्यासाठीच गेला होता का? मग ह्या दोघांनी आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपून ठेवली? तेवढ्याच आता तिथे अश्विन येतो. अश्विन म्हणतो की काय झालं? त्यावर आता इथे अर्जुनने आधीच ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवलेली असते. कल्पना तिथे अर्जुनला विचारते की एवढी मोठी गोष्ट जर झाली तर तुम्ही आमच्यापासून ती गोष्ट का लपून ठेवली? प्रिया प्रेग्नेंट आहे हे तुम्हाला माहीत झालं होतं ना? त्यावर आता इथे अश्विन म्हणतो की दादा तू मला म्हणाला होतास ना की ही गोष्ट कोणालाही सांगणार नाहीस. तेव्हा आता इथे सायली म्हणते की त्यांनी नाही सांगितली. इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आला होता आणि त्यांच्याकडून आम्हाला कळलं प्रियाने जेलमध्ये सुसाईड करण्याचा प्रयत्न केला असं म्हणत होते ते. सायली म्हणते की एवढी मोठी गोष्ट झाली आज आणि तुम्ही ही गोष्ट आमच्या सगळ्यांपासून लपून का ठेवलीत?
भाऊजी, तुम्हाला आम्हाला सांगावंसं असं नाही वाटलं आणि तुम्ही प्रियाच्या बाळाला स्वीकारण्यासाठी नकार दिला. खरं तर ते बाळ कोणाचं आहे हे माहीत नाही आहे. पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये त्या बाळाचा काय दोष आहे? अश्विन भाऊजी, तुम्ही एकदा तो विचार करा. प्रियाने ही सगळी चुकं केलीत, तिने ही सगळी पापं केलीत, पण त्यामध्ये त्या निर्दोष बाळाचा काय दोष आहे? तिच्या ह्या सगळ्या पापांची शिक्षा त्या बाळाने का म्हणून सहन करायची? इथे प्रताप म्हणतात, अरे अर्जुन बरोबर बोलते सायली, का तुम्ही एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली? इथे आता अश्विन म्हणत असतो की बाबा, प्रिया एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. मुळात तिच्या पोटात असलेलं बाळ ते कोणाचं आहे हे सुद्धा मला माहीत नाही आहे. आणि तिची सुद्धा ही जी काही नाटकं आहेत सुसाईड करण्याची, ती सगळी नाटकं आहेत. तिला माहिती आहे की तिने ही सगळी जर नाटकं केली तर आपण तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू, बाळाला एक्सेप्ट करू, म्हणून ती सगळी ही नाटकं करते. तुम्ही सगळेजण तिच्या या नाटकांना बळी पडू नका प्लीज, मी तुमच्या पाया पडतो. आणि मला तिचा विषय ह्या घरात पुन्हा नको आहे. पण आता इथे प्रताप आणि कल्पना म्हणतात की अरे अश्विन, असं करून चालणार नाही आहे. कायद्याने काही झालं, प्रिया कशी वागली असली तरी ती अजूनही तुझी बायको आहे आणि तिच्या पोटातलं जर बाळ तुझं असेल तर आपण त्याला असं नाकारू शकत नाही. सुभेदारांचा वंश आहे तो आणि असा त्याला जेलमध्ये लहानाचं मोठं होणं योग्य नाही आहे. आणि सायली म्हणते ते बरोबर आहे. प्रिया जरी कशी वागली असली, कितीही मोठे गुन्हे केले असले, तर या सगळ्यामध्ये त्या बाळाचा काय दोष आहे? त्या बाळाला माहीतसुद्धा नाही की ते बाळ कोणत्या आईच्या पोटी जन्माला घेणार आहे. आणि कल्पनासुद्धा म्हणत असते की हो, हे बोलतात ते अगदी बरोबर आहे. आता ते प्रताप, कल्पना आणि सायली तिघं मिळून सुद्धा अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. कल्पना म्हणते की त्या मुलीचं मला तोंडही बघायचं नाही आहे आणि मी तिच्याबद्दल काही बोलणारसुद्धा नाही आहे. पण त्या बाळाचा या सगळ्यामध्ये काय दोष आहे? अश्विन, तू एकदा विचार कर या गोष्टीचा. काही झालं तरी तो सुभेदारांचा वंश आहे आणि आपण त्याला असं सोडून देऊ नाही शकत. उद्या हीच गोष्टी पेपरामध्ये, न्यूजमध्ये सगळ्यांना समजलं तर आपलीच बदनामी होणार आहे की सुभेदार स्वतःच्या वंशाला स्वीकारायला तयार नाही आहेत. आता कल्पना आणि प्रताप हे सगळं बोलल्यानंतर अर्जुनला सुद्धा प्रश्न पडतो की खरंच ही जर गोष्ट बाहेर कळली आणि सोशल मीडियावरती जर व्हायरल झाली तर याचं काय होईल? सायली म्हणते, अश्विन भाऊजी, आता रागराग करून ह्या गोष्टीचा आपण निर्णय नाही घेऊ शकत. शांतपणे शांत विचार करून आपल्याला सगळ्यांनी या गोष्टीवरती विचार करायला हवा. मला अगदी मान्यच आहे, प्रिया खूप चुकीची वागली आहे, खूप वाईट वागली आहे. तिला तिच्या चुकांची शिक्षा ही मिळायलाच हवी. पण आपण तिच्या चुकांची शिक्षा बाळाला तर नाही देऊ शकत ना. अश्विन म्हणतो की पण वहिनी, ते बाळ नक्की माझं आहे की नाही हे सुद्धा मला माहीत नाही आहे. अश्विन म्हणतो की जर असं असेल तर बाळाची DNA टेस्ट झाल्याशिवाय मी त्या बाळाचा स्वीकार करणार नाही आहे. अश्विन जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा सायलीला तिचे अनाथ आश्रमातले दिवस आठवतात. म्हणजे आपण आपलं आयुष्य अनाथ आश्रमात घालवलं, तसंच एका बाळाने पुन्हा एकदा अनाथ आश्रमात वाढावं असं तिला अजिबात वाटत नाही आहे. आणि सायली म्हणते की भाऊजी हो, काही तुम्ही म्हणता तसंच हवं तर आपण करू. आता सायलीच्या निर्णयावर अर्जुनला सुद्धा खूप आणखी मोठा धक्का बसलाय की सायली हा काय विचार करते की म्हणजे प्रियाच्या बाळाला पुन्हा आपण स्वीकारायचं, म्हणजे ती पुन्हा एकदा घरात येण्याचा प्रयत्न करणार. त्यावर अर्जुन म्हणतो की सायली, तू काय बोलतीयस? आता प्रियाच्या प्रेग्नन्सीची न्यूज कळल्यानंतरच सगळ्या सुभेदारांच्या समोर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह पडलेलं आहे की त्या बाळाला स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं. अश्विन तर त्या बाळाला स्वतःचं मूल म्हणून एक्सेप्ट करायला सुद्धा तयार नाही आहे. तर प्रेक्षकांना आता अश्विन ह्या बाळाला स्वीकारेल की नाही आणि ह्या सगळ्यावरती आता सगळे सुभेदार काय निर्णय घेतील हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच येणारे मालिकांचे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत.